मी नुसता दिसलो तरी जिथे असेल तिथून येऊन माझ्या गळ्यात पडणारी ही माझी अमृता मी कुणीतरी अनोळखी असावा असं पाहत होती माझ्याकडे. अगं ती काळ रात्र आता संपलीये बाळा. नाही, ती माझ्या रक्तात भिनली आहे कायमची. म्हणजे या सगळ्या किडनॅपिंगच्या प्रकारामध्ये वामण्याचा हात असेल तर लोक म्हणायला लागले अमृताच्या किडनॅपिंग मध्ये या दोघांचा हात आहे म्हणून. हात लावू नकोस माझ्या अंगाला. हे बघ, मला चुरवण्यासाठी माझे बाबा 10 काय 20 कोटी देतील तुला. खरंच हो तर मी बोलते त्यांच्याशी, पण मला सोड ना. तुझ्या तोंडाला घाण वास येतोय रे. जा ना तू इथून. अमृता, जा म्हणते ना. जा ना, जा तू. अमृता, अमृता, मला अशी नको वागूस माझ्याशी. अगं बाबा आहे मी तुझा. ऐक माझं बाळा. ए हरामखोरा, सांगितलं ना मला हात लावू नको म्हणून. तुला सांगितलेलं कळत नाही. तू जा इथून, नाहीतर मी थुकेन तुझ्या तोंडावर. अमृता, बस झाला, बस झाला तुझा तमाशा. मिस्टर किल्लेदार, प्लीज. ती एका वेगळ्या मनस्थितीतून जाते याचं भान ठेवा. कसा ठेव भान? माझी मुलगी माझ्याच तोंडावर थुंकण्याची भाषा करते. अहो ती अशीच बोलणार, अशीच वागणार. कारण मागच्या काही दिवसात तिनं जे काही भोगलंय त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तेच मला जाणून घ्यायचंय. असं काय भोगलंय तिने गेल्या काही दिवसांमध्ये की ती माझ्याशी आणि वामनशी अशी वागते. चालता हो इथून. अमृता, मी सांगितलेलं कळत नाही तुला. शांत हो. अमृता, मला ऐक माझं. मला मान्य आहे मी तुझा गुन्हेगार आहे, पण एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला. मिस्टर किल्लेदार, प्लीज प्लीज जरा तुम्ही बाहेर जा ना. तुम्ही ऐका ना. त्या काय सांगताय? बाहेर जा ना इकडून. त्यांना म्हणायला काय जात आहे, पण इथे जीव तुटतोय माझा हिच्यासाठी. अहो, तुम्ही इथे थांबलात तर अमृताला जास्त त्रास होईल. वामन दादांची सुद्धा ती असंच वागली होती, तुम्हाला माहिती आहे ना. मी ती आता अशीच वागणार. तिच्या नजरेत माझ्याबद्दलची घृणा दिसते मला. मी गुन्हेगार आहे तिचा, अपराधी आहे. अहो, काय बोलताय? आता जर कोणी तिच्या हातात बंदूक दिली तर सगळ्याच्या सगळ्या गोळ्या माझ्या छाताडात घालेल. अहो, इतकी संतापली आहे ती. तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही चला माझ्या बरोबर. ते आहेत, तुम्ही चला. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. दादाशीच बोलणार होतो मी, पण म्हणलं आधी तुझ्याशी बोलावं आणि खात्री करून घ्यावी. खरं तर आता मी काहीही बोलायच्या मनस्थितीत नाहीये. आणि मी शांत राहायच्या मनस्थितीत नाहीये. आता हे सगळं काय चाललंय? का वागते अमृता अशी? काही लपवताय का तुम्ही? अरे तुला जो प्रश्न पडलाय तोच मला आणि नरसिंहाला पडलाय. आता थोड्या वेळापूर्वी नरसिंह तिच्या खोलीत गेला होता, त्याच्याशी सुद्धा अशीच वागली. काय? आता तूच सांग, काय लावायचा या सगळ्याचा अर्थ मी? काही कळेनासच झालंय आत्या. आता असं वाटतं तू म्हणतेस ते बरोबर आहे. कदाचित या मधल्या दिवसात तणावाखाली असेल ती, किंवा मग माफ कर बाबा मला. मग अशी काहीतरी घाणेरडं बोललो तुला. ते काय झालं सांगतो तुला मी. अहिल्याबाईंनी माझ्या बायकोचा विषय काढला. काहीतरी घाणेरडं बोललं त्यांच्याबद्दल. माझं टाळकं सटकलं आणि तुला बोललो. माफ कर. जाऊ दे ना. मामने. मी काही बोललो का तुला? नाही, माफ कर. विषय सुद्धा काढलेला नाहीये, सोडून दे. आणि आता तो विषय महत्वाचा नाहीच आहे. महत्वाची अमृता. आत्याबाई, देवाकडे प्रार्थना करणार आहे मी. माझ्या अमृताला लवकर बरी कर. पूर्वीसारखी हसू दे, खेळू दे. आता म्हणजे तू कसे देव पाण्यामध्ये घालून बसली होतीस की नाही, तसं मी आता स्वतःला पाण्यामध्ये घालून बसणार आहे.
असा एकदम पाण्यात मुडकवर. जोपर्यंत आमची अमृता बरी होत नाही की नाही तोपर्यंत पाण्याच्या बाहेर येणार नाही. मग भिजून भिजून निमोनिया झाला तरी चालल, मरून जाईन मी निमोनियामध्ये, पण मी अमृताला बरी केल्याशिवाय पाण्याच्या बाहेर येणार नाही. हे इतकं काही करायची गरज नाहीये. आत्ता डॉक्टर बाहेर येतील ना, त्या सांगतील काय झालंय ते. तोपर्यंत वाट पाण्याशिवाय आपल्या हातात तरी दुसरं काहीही नाहीये. बरोबर बोलतेस तू आत्या. आपण तरी दुसरं काय करणार? अरे वामन्या, वयानं लहान आहेस तू, त्यामुळे तुला दुःख काय असते ते नाही कळणार. कुणाला किती दुःख व्हावं ना हे त्याच्या वयावर नाही ठरत परशू. अरे लगेच वाद काय घालतोयस? अगं त्याला काय म्हणायचंय ते समजून घे ना. जाऊ दे ना आत्याबाई, जाऊ दे. एकदा कानपाट्या म्हणून नाव पडले. हे बघ, नाही, हे असं टोचून बोललेलं ऐकून घ्यायची सवय झाली मला. जातो देवळात जाऊन बसतो, अमृतासाठी प्रार्थना करतो, ते जास्त महत्वाचं आहे. काय रे गणेश, इथे काय करतोस? काही नाही, असंच. अरे असंच म्हणजे काय? काय झालं? काय झालंय तेच तर मला काही कळत नाहीये ना. आपली अमृताताई जेव्हा घरी नव्हती तेव्हा मला करमत नव्हतं, आणि आता ती आली आहे तेव्हा मला वाटलं होतं की वातावरणात काही बदल होईल, पण सगळं तसे तर तसंच आहे. खरं आहे रे तुझं. सगळ्यांना वाटत होतं बघ, एकदा अमृता घरी आली की घरातलं सगळं वातावरण बदलून जाईल, पण काही फरक पडला नाही. हे बघ, पण ती आजारी आहे ना, म्हणून सगळे शांत शांत आहेत. पण आता बाई, त्या माणसांनी आपल्या अमृताताईला खूप त्रास दिला असेल ना. हो रे, त्रास तर दिलाच असणार. या असल्या माणसांकडनं काय अपेक्षा करायची? त्यांचीच तर भीती बसली आहे ना तिच्या मनात. ती भीती एकदा गेली ना की मग होईल आपली अमृताताई पाहिल्यासारखी. अहो, नुसती भीतीच घालवायची आहे ना, मग मी घालवतो ना. आणि पहिला मी घाबरायचो ना तेव्हा आपली अमृताताई मला गोष्ट सांगायची सुपरमॅनची, मग माझी पण भीती पळून जायची. आता मी तिला ती गोष्ट सांगतो म्हणजे तिची पण भीती पळून जाईल. थांबा, आलो. थांब थांब, आज डॉक्टर आहेत ना, तपासतायत तिला. ते गेले ना की मग आपण दोघं जण जाऊ. हां, मग सांग तू गोष्ट तिला. हां, काय झालं जानकी? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर कानेटकर तपासतायत तिला. अगं पण त्यांचं म्हणणं काय आहे? एकदा तपासणी पूर्ण झाल्यावर कळेल आपल्याला. अमृता घरी आली तेव्हा असं वाटलं ती काळ रात्र संपली एकदाची, पण नाही, ती जास्तच गडद होत चालली. तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं ठीक. जानकी, माझ्या अमृताला असं झालंय तरी काय ज्यामुळे ती असं वागली माझ्याशी? मी म्हटलं ना, एकदा तपासणी पूर्ण झाल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. तो उलगडा होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत माझं मन मला खातंय त्याचं काय? मला असं वाटतं या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे. काय झालं डॉक्टर? कशी आहे माझी अमृता? डॉक्टर कानेटकरांनी अमृताचं इंटरनल एक्झामिनेशन केलंय. मग
काय म्हणाल्या त्या? अमृताच्या बिहेवियरने माझ्या मनात जी शंका आली होती त्या शंकेवर डॉक्टर कानेटकरांच्या रिपोर्टनं शिक्कामोर्तब केलंय. पटापटा बोला, काय झाले ते? माझा जीव जाईल नाही तर आता. मिस्टर किल्लेदार, आता तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते ऐकायला तुम्हाला तुमचं मन खंबीर करावंच लागेल. म्हणजे किडनॅपरनी अमृतावर बलात्कार केलाय. किडनॅपरनी अमृतावर बलात्कार केलाय. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावरती तिच्यावर हा प्रसंग ओढवलाय. तिला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढायला हवं, नाहीतर तिच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच घृणा निर्माण होईल. तिचं हे वागणं ह्याचीच तर सुरुवात आहे. तिला या सर्वातून सावरण्यासाठी आधी तुम्हाला सावरायला हवं. बाहेर आलीस का बाळा? कसं वाटतंय आता? काय झालं का? ताप आल्यासारखं वाटतंय? आत्याजी, खूप थंडी वाजते ग. कशी थंडी माहितीये? अंधाराची खूप भीती वाटत असली ना की हातपाय कसे गार पडतात, तशी थंडी. लहानपणी ना आपण लवकर झोपावं म्हणून बागुलबुवाची भीती दाखवतात ना, तो बागुलबुवा मानगुटीवर बसल्यासारखं वाटतो ग. हातपाय एकदम गार पडल्यासारखे वाटतात. थोड्या वेळाने तो गारवा मेंदूपर्यंत जाऊन पोचतो आणि विचारशक्ती पण गार होऊन जाते. पण असं वाटतं की एवढ्या थंडीत सुद्धा ना कुणीतरी अंगाचे लचके तोडतंय. या खांद्यांवर विश्वासानं हात ठेवावास इतकी लायकी नाही राहिली या खांद्यांची. अमृताला याच खांद्यांवरती खूप विश्वासानं सोपवून नर्मदा निघून गेली.
जाताना 10 वेळा सांगून गेली, काही झालं तरी माझ्या अमृताला जपा. नाही जपू शकलो मी, नाही जपू शकलो. तिचा विश्वास नाही सार्थ ठरवू शकलो मी. जानकी, तू खूप केलंस माझ्यासाठी. मी घरात षंडासारखा बसून होतो तेव्हा अमृताला सोडवण्यासाठी तूच पुढाकार घेतलास. आता अजून फक्त एकदाच माझ्यासाठी पुढाकार घे आणि अमृताच्या समक्ष बंदुकीच्या सगळ्या गोळ्या माझ्या छाताडात घाल. निदान हे ओझं आयुष्यभर मला व्हावं तरी नाही लागणार. संपून जाईल एका क्षणात सगळं. बाळा, आता तुला घाबरायचं काय कारण आहे? तू आपल्या घरी आली आहेस. तुझ्यावर प्रेम करणारी सगळी माणसं तुझ्या भोवताली आहेत. तू काही काळजी करू नको बाबा. हं? आणि झोप. हं? नाही आत्याजी, अशा वेळी आपण झोपायचं नसतं. आपण झोपलो ना की त्या बागुल बुवाला आणखी मस्ती चढते. आपण डोळ्यात तेल घालून जागं राहायचं. माझं ऐकशील का बाळा? आज तू आधी शांत झोप. हं? उद्या सकाळी उठलीस की बघ, सगळं जग तुला नव्यानेच दिसायला लागेल. एक नवाच आनंद घेऊन झोप बेटा. मी थोपटते तुला. झोप तू. एवढं सगळं झालं जानकी, आणि मी काहीही करू शकलो नाही. हाल हाल करून मारायचं होतं मला त्याला. पण याही बाबतीत परमेश्वरानं माझ्यावर अन्यायच केला. मला माझ्या हाताने ठार मारायचं होतं त्याला. या काळ्या आठवणी आपण जेवढ्या लवकर विसरू तेवढं ते चांगलं. विसरता येईल? प्रयत्न तर करावे लागणारच. कारण आपल्याला जर अमृताला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर आधी आपण यातून बाहेर आलो पाहिजे. यासाठी तुला तिची खऱ्या अर्थानं आई व्हावं लागेल जानकी. आणि त्यासाठी मला तुमची मदत लागेल. नाही जानकी, माझ्याकडून तू आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नकोस. तुम्ही एक लक्षात घ्या, मी तुमच्या इतकीच भांबावली आहे. तिची आई बनून तिला धीर देण्यासाठी मला
तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. जानकी आताच ठीक आहे. तिला काही आठवत नाहीये. जेव्हा ती भानावर येईल तेव्हा माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करेल तेव्हा. आपलं काय होईल याच्यापेक्षा तिचं काय होईल याला जास्त महत्व आहे. मला आता जाऊन तिची माफी मागायची. खूप बोलायचंय मला. आता नको. उगीच तिला काही. आता नाही तर कधीच नाही जानकी. मला माझं हे नालायक तोंड घेऊन गेलंच पाहिजे. आत्ताच्या आत्ता.